जी आर आहे 24 फेब्रुवारी 2026 रोजीचा। जी आर पहा सन 2025-26 या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासाठी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरण करण्याबाबत आनंदाची खुशखबर। जे सरपंच आहेत, सदस्य आहेत, त्याचबरोबर उपसरपंच आहेत आणि कर्मचारी आहेत ग्रामपंचायतीचे, त्यांच्यासाठी सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। जे कोणी ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच वगैरे आहात त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा, आनंदाची खुशखबर म्हणजे तुमचं वेतन जे आहे ते आता मिळणार आहे। सन 25 या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व भविष्य निर्वाह निधी तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचे मानधन, सदस्य बैठक भत्ता इत्यादी अदा करण्यासाठी मागणी जिल्हा प्रशासन ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान सहाय्यक जे काय आहे लेखाशीर्ष अर्थसंकल्पीय तरतूद 820.56 कोटी मंजूर केली आहे। त्यापैकी वित्त विभागाने 75% मर्यादेत उपलब्ध करून दिलेला 615.416 कोटी इतका निधी 13 जून 2025 दिनांक 22 ऑगस्ट 2025 व 30/12/2025 रोजी या शासन निर्णयान्वये संचालक राज्य व्यवस्थापनाच्या खात्यात जमा केलेला आहे। तर उर्वरित जो आहे 25-26चा आर्थिक वर्षाकरिता ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी, सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता याकरिता अर्थसंकल्पीय तरतूद किती आहे 820.56 कोटी। एकूण वार्षिक तरतुदीच्या 100% या पूर्वी वितरित 75% होता म्हणजे 615.416 कोटी निधी वगळता 205.144 कोटी म्हणजे 25% इतका निधी अर्थसंकल्पीय प्रणालीवर उपलब्ध करून देण्याची शासनाच्या विचाराधीन होती। आणि या विचाराधीन नंतर आता पहा 205.14 कोटी इतके जे काही निधी वितरित खर्च करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। आता यामध्ये काय काय मिळणार आहे? ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता, त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी हा मिळणार आहे आणि हा डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता ERP प्रणाली ही बंद आहे। ERP प्रणाली सुरू झाल्यानंतर ERP प्रणालीद्वारे होणार आहे, पण हे आता पंचायत समिती जिल्हा परिषदेमार्फत तुमच्या खात्यावरती तुमचं मानधन, जे काही वेतन, जे काही भविष्य निर्वाह निधी आहे ते जमा होणार आहे। याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची जाचकाट याबद्दलची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। हा ग्रामपंचायत स्तरावरील महत्त्वाचा शासन निर्णय होता। तर सर्व कर्मचारी, सरपंच उपसरपंच, सदस्य गावातील नागरिकांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।